नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटेन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत व्यवस्थापक पदांची ही भरती असणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब आहे आणि यासाठी उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन 24 ऑगस्ट 2026पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांची एक्झाम दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि भोपाळ या लोकेशन वाईज घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई या लोकेशनचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. आता यामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहे तर पहिलं जे पद आहे डेप्युटी मॅनेजर IT ॲप्लिकेशन डेव्हलपर एक जागा असणार आहे. बाकीचे असिस्टंट मॅनेजरची पदं देखील वेगवेगळ्या विभागात भरली जाणार आहे. यामध्ये HR साठी 4 पदं, फायनान्स अँड अकाउंटंट 9 पदं, मटेरियल मॅनेजमेंट 4, IT 2, ऑफिशियल लँग्वेज 1, तर सेफ्टी या विभागात 3 जागा असणार आहे. अशा पद्धतीने 24 पदांची ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 25 जुलै 2026 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्या आता या पदांसाठी SC ST फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 200 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि ही परीक्षा शुल्क उमेदवारांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग सारख्या ऑनलाईन ऑप्शनद्वारे पे करता येणार आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, डेप्युटी मॅनेजर IT या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 35 वर्ष, तर बाकी पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये SC ST उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष, फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांना देखील नियमानुसार या ठिकाणी सूट दिली जाणार आहे. वेतन श्रेणी म्हणजे पगाराच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, डेप्युटी मॅनेजर या पदासाठी 50,000 ते 1,60,000 या स्केलनुसार, तर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 40,000 ते 1,40,000 या स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे. नोकरी ठिकाणच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रातील मुंबई आणि नाशिक हे तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे. या व्यतिरिक्त कोलकाता, हैदराबाद, नोएडा, देवास, नर्मदापुरम या ठिकाणांचा देखील यामध्ये समावेश आहे. आता या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर मुलाखत असणार आहे, कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे 75% वेटेज आणि मुलाखतीचं 25% वेटेज या गोष्टीचा विचार करून एकत्रितपणे उमेदवारांची निवड यादी तयार केली जाणार आहे आणि त्यानंतरच तुमचं नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. यामध्ये मुलाखतीला पात्र होण्यासाठी कॅटेगरी वाईज किती पर्सेंटेज तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे, लेखी परीक्षेमध्ये ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही अगोदर चेक करायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. यामध्ये डेप्युटी मॅनेजर IT या पदासाठी 60% गुणांसहित उमेदवार हा कम्प्युटर सायन्स, IT किंवा इलेक्ट्रॉनिक्समधनं BE किंवा BTech असणं गरजेचं असणार आहे. मात्र या पदासाठी संबंधित क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. या व्यतिरिक्त दिलेल्या लँग्वेजचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर HR या पदासाठी MBA तुमचं HRमधनं किंवा MSW, PM and IR, PGDM HRमधनं केलेलं आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. असिस्टंट मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट या पदासाठी BCom नंतर CA किंवा ICW केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर मटेरियल मॅनेजमेंट पदासाठी देखील तुम्ही बघू शकता, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, पल्प अँड पेपर, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटिंग इंजिनिअरिंगमधनं पदवी आणि मटेरियल मॅनेजमेंट किंवा स्टोअर, परचेस, ऑपरेशन, सप्लाय चेन, लॉजिस्टिक्समधनं PG डिग्री किंवा PG डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता, असिस्टंट मॅनेजर IT या पदासाठी MCA किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंगमधनं BTech केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज याही पदासाठी मास्टर डिग्री हिंदी किंवा इंग्रजीमधनं असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या व्यतिरिक्त हिंदी इंग्लिश ट्रान्सलेशनचा 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सेफ्टी या पदासाठी इंजिनिअरिंगची पदवी आणि 2 वर्ष सुपरवायझरी अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी फिजिक्स केमिस्ट्रीमधनं पदवी घेतलेली आहे आणि 5 वर्षाचा सुपरवायझरचा अनुभव अशा उमेदवारांकडे आहे, अशाही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे आणि 6 वर्षाचा सुपरवायझरी अनुभव तुमच्याकडे आहे, तरी देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक अर्हता गरजेची आहे हे या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करायचं आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळावरती जायचं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲप्लिकेशन करू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे. करिअर या लिंकवरती जाऊन पर्टिक्युलर ती जाहिरात तुम्हाला बघायची आहे आणि अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर टाकून तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचे लॉग इन करायचं आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव असेल तर अनुभवाची माहिती टाकायची आहे. त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये मित्रांनो परीक्षा पद्धती तुम्ही बघू शकता. जी लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे ती 120 प्रश्न 150 गुणांसाठी उमेदवारांना या ठिकाणी विचारले जाणार आहे. 5 वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड या विषयांचा समावेश असणार आहे. यामध्ये मित्रांनो 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना एक्झामसाठी दिला जाणार आहे. प्रत्येक विषयावाईज किती प्रश्न असणार आहे, किती गुणांसाठी हे विचारलं जाणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये तुमच्या ही एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 1/4 म्हणजे 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.